दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस स्टेशन हिंगणघाट इथे फिर्यादी नामे श्रीमती वच्छला गोपाळराव बोरधरे वय 65 वर्ष, राहणार वॉर्ड क्रमांक 6, बुट्टीबोरी, जिल्हा नागपूर यांनी तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 14/4/2025 च्या 11:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी वाढदिवसाकरता बुट्टीबोरी येथून हिंगणघाट इथे येत असताना हिंगणघाट येथील नंदोरी चौकात बसमधून उतरत असताना फिर्यादी ही तिकिटाचे पैसे घेण्यासाठी तिकीट काढण्याकरता बॅगमध्ये तिकीट काढायला लागली असता तिला बॅगमध्ये असलेले 2 लहान पर्समधील सोन्याची पोत अंदाजे 3 तोळे वजनाची किंमत 2,10,000 रुपये, 3 तोळे सोन्याचा पोहे हार किंमत 2,10,000 रुपये, रोख 5,000 रुपये, एकूण किंमत 4,25,000 रुपये दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले। अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून अज्ञात आरोपींविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्यातील आरोपी शोधकामी अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉक्टर सागर कुमार कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात रोशन पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, तसंच देवेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस हवालदार यशवंत गोलर, विनोद बुरीले, पोलीस नाईक राहुल साठे, राकेश आष्टनकर, विकास अवचट, नरेंद्र आरकेर, विशाल बंगाले, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, महिला अंमलदार सुषमा कावळे हे त्यांच्या पथकासह फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या बाईचा पोलीस स्टेशनच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शोध घेतला असता नंदुरी चौक हिंगणघाट इथे एक महिला लहान मुलांसह संशयितरित्या फिरताना मिळून आली। तिला महिला पोलीस अंमलदार सुषमा कावळे हिच्या मदतीनं ताब्यात घेऊन तिला तिचं नाव पत्ता विचारला असता तिनं तिचं नाव दीपा अनिल लोंढे वय 23 वर्ष, राहणार रहाटेनगर टोली, विटीस पार्वतीनगर, पोस्ट पार्वतीनगर, तालुका जिल्हा नागपूर असं सांगितल्यानं तिला ताब्यात घेऊन तिच्याजवळ असलेल्या हँडबॅगची पाहणी केली असता तिच्या हँडबॅगमध्ये हिरव्या रंगाची छोटी कापडी पिशवी मिळून आल्यानं पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एक पिवळसर धातू असलेली अंदाजे 3 तोळ्याची पोत, ज्यात कंठी, काळे मणी व गोफ असलेली, किंमत 2,10,000 रुपये, अंदाजे 3 तोळे पिवळसर धातूची पोहेहार, 2,10,000 रुपये, रोख 5,000 रुपये असा एकूण 4,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत। केवलदास ढाले, दक्ष पोलीस न्यूज, वर्धा।